महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार सज्ज, राजकीय हालचालींना वेग। अमरावतीत छोट्या सरकार अर्थात मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे। प्रत्येक उमेदवार मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। याच अनुषंगाने भाजपचे उमेदवार संजय आठवले यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासालाच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले आहे। कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, रस्ते, पाणी पुरवठा आणि मूलभूत सुविधांवर भर देण्याचा त्यांचा मानस आहे। तसेच घरकुल योजना, PR कार्डसह विविध शासकीय योजनांचा लाभ थेट गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे। विकास, पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास या मुद्द्यांवर काम करून प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। नमस्कार, मी संजय हिरामंजी आठवले, योग स्टेडियम प्रभाग 8 मधून सर्वसाधारण ग्रुप ड मधून माझी मी उमेदवारी मागितलेली आहे। मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी। मी भारतीय जनता पार्टीमध्ये 7 वर्षापासून सतत कार्यरत आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी मी माझ्या प्रभागामध्ये सातत्याने प्रयत्नशील आहे। आणि आज घटकेला मी भारतीय जनता पार्टीचे शीर्ष नेतृत्व जे आहे यांच्याकडे सर्वसाधारण गट ड मधून उमेदवारी मागितलेली आहे। आणि मला विश्वास आहे माझे काम, माझ्या कामाची कार्यतत्परता आणि मी भारतीय जनता पार्टीच्या प्रती जे माझं समर्पण दिलेलं आहे त्या समर्पणाच्या आधारे मला भारतीय जनता पार्टीचं शीर्ष नेतृत्व या ठिकाणावरून मला सर्वसाधारण गट ड ओपनमधून या ठिकाणी उमेदवारी देईल अशी माझी ठाम खात्री आहे। तसेच मी अनुसूचित जाती महिला राखीव गट अ मधून माझ्या पत्नी सौ सुनीता संजय आठवले यांच्यासाठी सुद्धा उमेदवारी मागितलेली आहे। आमची या ठिकाणी कालच या ठिकाणी मुलाखत झालेली आहे आणि मुलाखत अत्यंत यशस्वी व प्रभावशाली झालेली आहे। आणि मला निश्चितच या ठिकाणी खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत ज्यांनी कोर कमिटीमध्ये या ठिकाणी काल मुलाखतीसाठी सहभाग घेतला त्यांच्याकडून मला उमेदवारी मिळेल अशी मला आशा आहे। स्थानिक प्रभागाच्या विकासाबद्दल आपली काय व्यूहरचना असणार आहे? या ठिकाणी जोग स्टेडियम प्रभागामध्ये स्वच्छतेचा खूप मोठा या ठिकाणी प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा या ठिकाणी प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे आणि सार्वजनिक आरोग्याचा सुद्धा या ठिकाणी प्रश्न आहे। अद्यापपर्यंत कोणत्याही प्रतिनिधींनी स्थानिक आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी सोडवलेला नाही। या ठिकाणी दवाखान्याची अत्यंत गरज होती। या ठिकाणी सर्व सुविधायुक्त दवाखान्याची निर्मिती अद्यापपर्यंत झालेली नाही। तसेच पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ही 30 ते 35 वर्ष पुराने नियोजन केलेली ती आहे। या ठिकाणी प्रचंड लोकसंख्या वाढलेली आहे। त्यानंतर जुनी पाईपलाईन बदलवून नवीन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून नवीन पाईपलाईन टाकणे अत्यंत गरजेचं आहे आणि हे काम कुणीही या ठिकाणी केलेलं नाही। दिवाबत्तीची सोय आहे, या ठिकाणी इलेक्ट्रिकचे खंबे आहेत, हे खंबे सुद्धा अपुरे आहेत। एकाच खांबावरून 50-50, 30-30 लोकांना या ठिकाणी विद्युत पुरवठा करण्यात आलेला आहे। आणि हे जे तार जे आहेत या 2 तारामधलं अंतर प्रचंड तारा वाकलेल्या आहेत, त्यामुळे स्थानिक नागरिकांचा त्याला स्पर्श होऊन जीवितहानी सुद्धा होण्याची शक्यता आहे। तरी सुद्धा स्थानिक प्रतिनिधींनी याकडे प्रचंड दुर्लक्ष केलेलं आहे। रस्ते सुद्धा या ठिकाणी चांगले झालेले नाहीत, नाल्या सांडपाण्याची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था नाही। प्रचंड नाल्या भरलेल्या असतात, तुंबलेल्या असतात। ज्यांना या ठिकाणी ठेके देण्यात आलेले आहेत ते त्याकडे दुर्लक्ष करतात। या ठिकाणी मॅन पॉवर जो असतो हा सुद्धा या ठिकाणी कमी स्वरूपाचा या ठिकाणी लावला गेलेला आहे। त्यामुळे प्रभागामध्ये सर्व बाजूला या ठिकाणी घाणच घाण पसरलेली आहे आणि त्या घाणीच्या माध्यमातून रोगराई होण्याची शक्यता आहे, रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जीवितहानी सुद्धा या ठिकाणी होऊ शकते। याकडे कोणत्याही प्रतिनिधीने लक्ष दिलेलं नाही, प्रचंड दुर्लक्ष केलेलं आहे। आणि मला जर या ठिकाणी नागरिकांनी जर संधी दिली, मतदारांनी संधी दिली तर निश्चितच ह्या ज्या भेडसावणाऱ्या समस्या आहेत ह्या मी पूर्ण करण्याचा मी माझ्या कारकिर्दीमध्ये प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही। मला एक संधी द्यावी, जनतेचं या ठिकाणी मी त्यांच्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही। जय भीम, जय भारत।